हॅलो इंट्राडे मास्टर्स. आपल्या बुलिश सेटअप प्रमाणे आपण हा लाईव्ह ट्रेड करतोय कारण संध्याकाळी आपल्याला ट्रेनिंगला सुरुवात करायची आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार ओके. आपलं थेरॉटिकल पार्ट होईल, ट्रेनिंगचा पार्ट होईल आणि मंडे पासून पुढच्या फ्रायडे पर्यंत पूर्णपणे आपण लाईव्ह मार्केटमध्ये असंच काम करणार आहोत. लक्षात घ्या, इथे जर आपण पाहिलं तर केपीआय टेक्नॉलॉजीज ओके. केपीआयटी टेक्नॉलॉजीज मध्ये 15 मिनिटाची कॅन्डल आणि त्याच्या पोटामध्ये कमीत कमी किती कॅन्डल पाहिजे? 4 कॅन्डल्स आपल्या बनलेल्या आहेत ओके. आणि एका मोठ्या हिरव्या कॅन्डल सोबत आपला ब्रेकआउट देखील झालेला आहे ओके. तर आपल्याला करायची आता सुरुवात ओके. आपल्याला काय करायची आहे? सुरुवात करायची आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण काय बघतो? एंट्री किती आहे? तर हाय पॉइंट एंट्री असते, लो पॉइंट आपला स्टॉप लॉस असतो. हाय किती आहे बघा? 1628 ओके. तर माझी जी रिस्क आहे ओके, ती आहे ₹500 पर ट्रेड. जसा याचा हाय ब्रेक होईल तसं मी 20 क्वांटिटी बाय करणार आहे ओके. 1629 ला 25 क्वांटिटी मी बाय करतोय. 1600 कितीला करणार आहे? ₹29 आणि थोडासा बफर, 10 पैशाचा बफर आहे ओके. बफर लावणं इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं, फेक ब्रेकआउट जास्त होत असतात, त्याच्यामुळे बफर लावणं गरजेचं आहे. तर जसं याच्यावरती बघा 1629 आणि याचा हाय पण 1629. ₹1629 10 पैसे जसं होईल तसं माझा जो एंट्री आहे ₹500 रिस्क प्रमाणे आपण याच्यामध्ये तयार करणार आहोत ओके. आपण जर इकडे पाहिलं तर इकडे ऑलरेडी जस्ट वेट. हे बघा, आपली एंट्री झालेली आहे ओके. एंट्री आपली झालेली आहे ओके. थोडीशी 30 पैसे 40 पैसे आपली एंट्री लेट झालेली आहे ओके. लक्षात घ्या, 40 पैसे एंट्री लेट झालेली आहे केपीआय टी टेक्नॉलॉजीज मध्ये. 25 क्वांटिटी आपण घेतल्यात. मग आपण काय करतो, हे दुसऱ्या अकाउंट मध्ये असल्यामुळे तिकडे दाखवायला उशीर झाला ओके. दाखवून दाखवतो 40 पॉईंट पुढे गेले, काय हरकत नाहीये. आपण जर पाहिलं तर आपली एंट्री तर प्रॉपर झालेली आहे, काही घाबरण्याचं कारण नाहीये ओके. आता इथे जर आपण पाहाल तर हा एक त्याच्या अगोदरचे इकडे रेजिस्टन्स दिसतात आहेत ओके. परंतु मार्केटने त्याला पण ब्रेक प्रॉपर केला नाही. म्हणजे आता हा एक टच होता, हा एक दुसरा आहे, हा तिसरा चौथा इथे बनला होता, आता हा पाचवा आहे ओके. काय हरकत नाही, आपल्याला प्रॉफिटला सुरुवात होईल ओके. ₹500 रिस्क आपण घेतलेली आहे, एवढं लक्षात घ्या. आता काय करतो मी, व्हिडिओ थोडा थांबवतो, म्हणजे जसं याच्यात ऍक्टिव्हिटी होईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर आपण इथे पाहू शकता, एंट्री घेऊन जवळपास आपल्याला 30 मिनिटं व्हायला आलेली आहेत ओके. आणि एंट्री आपली झाली किती आहे? तर ₹1629 40-45 पैशाला झालेली आहे. लाईव्ह मार्केट चालू आहे, लक्षात घ्या. तर ही हा आपला सेटअप आहे, बरोबर की नाही ओके. हे आपला ब्रेकआउट कॅन्डल आहे. आता ते का रेड कॅन्डल बनली? कारण ती सपोर्ट घ्यायला आली. बघा, मी जी लाईन आखलेली आहे एक्झॅक्ट त्या लाईन वरती येऊन ती सपोर्ट घेते ओके. आणि आपलं टार्गेट इथपर्यंत असणार आहे ₹1708 पर्यंत ओके. जवळपास आपण 70 70 ते ₹75 पर्यंत आपण याला होल्ड करणार आहोत ओके. ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की आपलं जे व्हॉल्यूम प्रोफाईल आहे, व्हॉल्यूम प्रोफाईल काय सांगतं हे समजून घेऊया. ज्यावेळेला इथे प्राइस आली होती तेव्हा 4,59,000 व्हॉल्यूम होता या कॅन्डलचा, या ग्रीन कॅन्डलचा, जी ₹42 होती, बरोबर आहे. त्यानंतर ही तर रेड कॅन्डल होती. इथे जेव्हा ही कॅन्डल बनली तेव्हा 64,000चं बाईंग व्हॉल्यूम होतं. आणि आता 1,37,000चं व्हॉल्यूम इथे आहे ओके. जर याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतंय, आता काय झालंय बघा, ही जी इथे जो ब्रेकआउट आपल्याला मिळालाय हवाला ओके, तर त्याचा सपोर्ट घेतलाय. सपोर्ट जर घेतला इथे प्रॉपर ओके, तर याच्यामध्ये इथपर्यंतची मुवमेंट येऊ शकते. इथपर्यंत ₹1708 पर्यंतची मुवमेंट येऊ शकते ओके. या ऍडव्हान्स गोष्टी आहेत, या तुम्हाला हळूहळू येतील. पण पहिलं पाऊल उचलणं तुम्हाला गरजेचं आहे ओके. तर आता अर्धा तास झालाय, आपण मस्त ट्रेड घेऊन बसलेले आहोत ओके. आता आपल्याला किती लॉस चालू असेल? हार्डली आपल्याला एक ₹125 म्हणजे 175 180 पर्यंत लॉस चालू असू शकतो ओके. ठीक आहे, आपण याला पूर्ण होल्ड करणार आहोत.
गेले तर आपले 500 रुपये जातील आणि आले तर आपला प्रॉफिट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे. लेट्स सी काय होतं ते बघूया. ज्या प्रकारे इथे हा जो सपोर्ट घेतला गेलेला आहे त्याचा अर्थ एक चांगली मुवमेंट आपल्याला मिळू शकते. म्हणून मी काय करतोय, आपला मेन एस-एल इथे आहे, लक्षात घ्या. आपला मेन एस-एल इथे आहे आणि मी काय करतोय या छोट्याशा एस-एल वरती, इथे या एस-एल वरती म्हणजे किती, 1623 रुपये या एस-एल वरती मी, सॉरी 1623 नसेल, परत एकदा बघूया, 1617 रुपये एस-एल आहे. ओके, आणि आता 22ला प्राइस आहे. बघूया, जर याच्यावरती एक छोटीशी ग्रीन कॅन्डल 5 मिनिट मध्ये जर क्लोज झाली तर मी अजून क्वांटिटी ऍड करणार आहे आणि स्टॉप लॉस आपण इथे आणणार आहोत. ओके, ही सगळ्या गोष्टी आफ्टर ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतरच करता येतात. ओके, पाहूया आपण काय होतं ते. तर आपण पाहू शकता 1:1 टार्गेट आपलं डन झालेलं आहे. आपण चार्ट वरती जाऊन देखील पाहू शकतो. मी आपल्याला सांगितलं होतं की आपली 500 रुपयाची रिस्क आहे आणि 500 रुपयाचा आपल्याला इथे प्रॉफिट दिसतोय. ओके, आता मी काय करणार, आता माझी स्टेप समजून घ्या. आता मी माझा जो प्रॉफिट आहे तो मी कॉस्ट टू कॉस्ट याच्यावरती आणणार, म्हणजे त्याला काय म्हणतात, 1629 रुपयाला माझी एंट्री आहे की नाही. मग मी आता माझा जो स्टॉप लॉस आहे, ओके, 1611 रुपयाचा, ओके, इथे आपल्याला दिसेल. 1600 किती लावलाय आपण, 11 रुपयाला, सॉरी आपली एंट्री झाली होती, मग स्टॉप लॉस लावलेला नव्हता. तो स्टॉप लॉस काय करणार मी आता इथे कॉस्ट टू कॉस्ट आणून लावणार. ओके, म्हणजे जरी काही माझं हा शेअर आपल्या विरोधामध्ये गेला, ओके, तरीही काही आपल्याला हरकत नाहीये. ओके, म्हणून आपण स्टॉप लॉस काय करतोय, 1619ला आणून लावत आहोत. ओके, आणि याच्या पुढे मग मी ट्रेलिंग करायला सुरुवात करणार. ओके, प्रॉफिट ट्रेल करायला मी सुरुवात करणार. तर चार्ट कडे जाऊया आणि मग चार्ट वरती जरा समजून घेऊया की नेमकं काय आहे ते. जस्ट वेट. इथे आपण चार्ट वरती पाहू शकता कशा प्रकारे प्राइस वरच्या दिशेने चाललेली आहे. ओके, आणि तुम्हाला मी टार्गेट ऑलरेडी सांगितलं की जर हा ब्रेकआउट एकदम प्रॉपर होतोय, ओके, जर हा ब्रेकआउट एकदम प्रॉपर होतोय तर थेट आपण कुठे थांबणार आहे, 1708 पर्यंत आपण थांबणार आहोत. ओके, आता प्रॉफिट आपला पावणे 600 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. लक्षात घ्या, 600 रुपये डन झालेला आहे. ओके, 600 रुपये डन झालेला आहे. ओके, आपण पाहू शकता 600 रुपीज पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि अजून 50 रुपये इतके आहेत आपल्याकडे प्रॉफिटसाठी. 50 रुपये. ओके, 700 टच होतोय बघा, 700 पर्यंत चालला होता, फक्त 10 रुपये कमी होते. ओके, ठीक आहे, जे आहे ते आहे. हे होणारच आहे आपल्या बाबतीमध्ये, कारण आपण स्टॉक सिलेक्शन प्रॉपर केलेलं आहे, नियमाने काम केलेलं आहे. ओके, हे बघा 700 रुपये डन झालेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, 700 रुपये डन झालेले आहेत. आपण पाहू शकता 800 रुपीज पर्यंत प्रॉफिट आपल्याला दिसतोय. ओके, तर मी आता काय करणार, थोडस प्रॉफिट मी आता बुक करायच्या तयारीमध्ये आहे. ओके, किती क्वांटिटी बुक करणार मी याच्यामध्ये, जवळपास 15 क्वांटिटी बुक करणार आहे. फक्त 10 क्वांटिटी आहेत आणि स्टॉप लॉस आपला कॉस्ट टू कॉस्ट आहे. ओके, जरी हा इथून खाली आला तर 300 रुपये घेऊन जाईल, लक्षात घ्या. ओके,
थोडंसं आपण लेट झालो बुक करायला. ओके. तर लेट म्हणजे ₹5-6 जास्त नाही. टार्गेट इथपर्यंत असणार आहे याचं. ओके. ट्रेलिंग करण्याची एक मेथड असते, प्रॉफिट बुकिंगची मेथड असते. हे सगळं तुम्हाला येणार आहे. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा संध्याकाळच्या आपल्या 3 दिवसीय ट्रेनिंगसाठी. हे सगळं तुमच्या बाबतीत देखील शक्य होणार आहे. किती वेळ लागला बघा. ओके. सगळं तुम्ही ठरवा आणि जे सेटअपमध्ये शिकवलंय तेच मी केलंय. वेगळं काहीही केलेलं नाहीये. हे पण विसरू नका. ओके. तर अजून तो अप साइडला चाललेला आहे बघा. आपण इथे पाहू शकता. अजून अप साइडला चालला 800 आपल्याला ₹1000 जरी मिळाले, ओके. कारण आता इथून जर ₹40 वाढला, ओके. तरी आपल्याला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स याच्यामध्ये मिळू शकतात.